या बातमीवर आपले लक्ष असणारच आहे, पण संगमनेरमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळते। गणेश मंडळाच्या कार्यक्रमानंतर नागरिकांच्या भेटीगाठींदरम्यान एकानं त्यांच्यावर हल्ला केलाय आणि हा हल्लेखोर संगमनेरचा असल्याची प्राथमिक माहिती देखील सौरभ सध्या समोर आलेली आहे। दरम्यान हल्लेखोराला पोलिसांनीही ताब्यात घेतलंय। या घटनेने संपूर्ण परिसरासह संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झालाय। ऐन गणेशोत्सवाचा सण आहे आणि त्यातच पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे, कारण आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। संगमनेरमध्ये गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमानंतर हा हल्ला झाला। या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय आहे या संदर्भात पोलिसांकडून या हल्लेखोराकडून चौकशी केली जाईलच, मात्र अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल। सुनील दवंगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सुनील, नेमकं काय घडलं? सौरभ, संगमनेरचे आमदार अमोल खताळ हे एक हिंदुत्ववादी आणि भगवी टोपीधारी आमदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। काही दिवसापूर्वी आपण बघितलं असेल की संगमनेरमध्ये संग्राम बापू भंडारे आणि थोरात यांच्यामध्ये जो वाक्ययुद्ध सुरू होतं किंवा आरोप प्रत्यारोप केले जात होते, या कार्यक्रमात खास करून अमोल खताळ जे आहेत त्यांनी देखील या ठिकाणी रास्तारोको करून मोठ्या प्रमाणावर आंदोलनं केली होती। याचबरोबर आता मागील काळामध्ये काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील संगमनेरमध्ये आले होते। त्यांनी अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन देखील केलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी रसिक थोरात असेल यांच्यावर देखील तोफ डागली होती। आज जे आहे ते याच अनुषंगाने काही प्रकार घडला की काय असा कयास या ठिकाणी लावला जातोय। पोलीस त्या अनुषंगाने तपास देखील करतायत। मात्र मालपाणी लॉन्स येथे राजस्थानी गणेश मंडळ जे आहे त्याच्या कार्यक्रमासाठी आमदार अमोल खताळ गेलेले असताना ते बाहेर पडत असताना जे बाकीचे इतर कार्यकर्ते होते किंवा नागरिक होते यांना आंदोलन करत असताना हात मिळवण्याच्या बहाण्याने संगमनेर खांडगावमध्ये येथील एक तरुण असल्याचं सांगितलं जात आहे, त्यांनी हात मिळवण्याच्या बहाण्याने त्या ठिकाणी हल्ला केला। मात्र त्यांचे जे सुरक्षा रक्षक होते किंवा मालपाणी लॉन्स मधील इतर जे सुरक्षा रक्षक आहे त्यांनी या ठिकाणी तत्काळ धाव घेऊन हा हल्ला रोखलेला आहे। आता सध्या जर बघितलं तर अमोल खताळांचे समर्थक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात संगमनेरमध्ये जमा झाले। गणेश उत्सवाच्या काळामध्ये या ठिकाणी काहीसं तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। पोलिसांनी सगळी परिस्थिती जी आहे सध्या तरी नियंत्रणात आणलेली आहे। मात्र मागील काही दिवसापासून जे संगमनेरमध्ये धुसफूस सुरू होती थोरात विरुद्ध खताळ आणि त्यामध्ये संग्राम बापू भंडारे असा जो काही वाद आणि विवाद सुरू होता याचाच परिपाक म्हणून आजचा हल्ला झाला की काय या अनुषंगाने बघितलं जात आहे। मात्र आमदार अमोल खताळ यांच्याशी काही संपर्क होऊ शकला नाही। सध्या जी माहिती मिळते की तिथे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जे आहेत ते खेड्यापाड्यातून जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात किंवा आमदार अमोल खताळ यांचे समर्थक जे आहेत ते संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। सौरभ, निश्चितच सुनील, या हल्लेखोराचा आता पोलिसांकडून चौकशी केली जाईल, त्याचा तपासही घेतला जाईल। मात्र अमोल खताळ यांच्यावरती हा भीषण हल्ला म्हणावा लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।